बातमी येते पाकिस्तानकडनं गोळीबार सुरू झालाय। त्यामुळे एकीकडे हवाई हल्ला तर दुसरीकडे जमिनीवरून गोळीबार अशा प्रकारे आणखी एक प्रयत्न पाकिस्तानचा जो आहे तो बघायला मिळतोय। राजौरीमधली बातमी पाकिस्तानकडनं गोळीबार पाहायला मिळतोय, मात्र भारत अर्थातच चोख प्रत्युत्तर देणार हे निश्चित। कालही आपण पाहिलेलं होतं, आधी हवाई हल्ले सुरू झालेले होते, ड्रोनच्या माध्यमातून हल्ले झालेले होते आणि त्यानंतर एलओसीवर बेछूट असा गोळीबार पाकिस्तानने केलेला होता, ज्याला तोडीस तोड असं उत्तर मग भारताने दिलं होतं। त्यामुळे ठिकठिकाणी पुन्हा एकदा पाकिस्तानकडून हल्ल्याचा प्रयत्न जो आहे तो बघायला मिळतोय। आणि बातमी येते परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या भेटी संदर्भातली। पंतप्रधान मोदींच्या भेटीला ते पोहोचलेत। सुरक्षा दलाच्या बैठकीनंतर मोदींनी एस जयशंकर यांच्यासोबत चर्चा केली आहे। परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री देखील या बैठकीत सहभागी आहेत। त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी एकीकडे पाकिस्तान ज्या पद्धतीने हल्ल्याचा प्रयत्न करते त्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत महत्त्वाची बैठक ही पार पडतेना बघायला मिळते। तर पंजाबच्या फिरोजपूरमधली बातमी पाकिस्तानी ड्रोनचा नागरिकांवर हल्ला बघायला मिळाला आणि ड्रोनच्या या हल्ल्यामध्ये फिरोजपूरचे एक कुटुंब जखमी झालेले आहे। जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यामुळे नागरी वस्त्यांवर देखील आता लक्ष करून हल्ला करण्याचा पाकिस्तानचा हा कुटील डाव पुन्हा एकदा बघायला मिळतोय। पाकच्या फिरोजपूरमधल्या नागरिकांवर हल्ला झाला। तर तिकडे राजस्थानातल्या बारमेरमध्ये संपूर्ण ब्लॅकआउट करण्यात आलंय। लोकांना घराबाहेर न पडण्याच्या बारमेर जिल्हा प्रशासनाने सूचना दिलेल्या आहेत। राजस्थानातल्या बारमेरमध्ये संपूर्ण ब्लॅकआउट हा करण्यात आलेला आहे, कारण ज्या पद्धतीने पाकिस्तानने पुन्हा एकदा आपल्या कुरापती ज्या आहेत त्या केलेल्या आहेत सुरू। कालप्रमाणेच 8:30 पावणे 9 पासून हे हल्ले सुरू करण्यात आलेले आहेत। या पार्श्वभूमीवर राजस्थानातल्या बारमेरमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलं। तर तिकडे IMF मध्ये देखील पाकिस्तान विरोधात भारताने आता स्पष्टपणे भूमिका मांडलेली आहे। पाकिस्तान दहशतवादाला सातत्याने खतपाणी घालतोय याकडे भारताने लक्ष वेधलेलं आहे, कारण जो निधी पाकिस्तानला मिळतो IMF कडनं त्याचा वापर उचित कामासाठी योग्य कामासाठी होत नाहीये, तर दहशतवाद पोचण्यासाठी होतो आणि त्याचा मोठा फटका हा भारताला वेळोवेळी बसत आलाय। आणि या पार्श्वभूमीवर आता भारताने बाजू मांडली आहे। श्रीनगरमधनं मोठी अपडेट, विमानतळावर स्फोटांचे आवाज झाले आहेत। सर्व प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले। विमानतळाजवळ या स्फोटांचे आवाज बघायला मिळतात श्रीनगरमध्ये आणि सर्व प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले। श्रीनगर विमानतळाजवळून ही मोठी अपडेट आहे। सर्व प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले। तर कालही आपण पाहिलेलं होतं, विमानतळ असतील रेल्वे स्टेशन असतील लक्ष करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न होता। आजही आपण बघितलं एका कुटुंबाला जखमी झालेलं एक कुटुंब या पाकच्या हल्ल्यामध्ये आणि आता श्रीनगर विमानतळाजवळ या स्फोटांचे आवाज येत आहेत। सर्व प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। एक मोठी अपडेट श्रीनगर विमानतळावरून येते, स्फोटांचे आवाज आणि ज्याच्यामध्ये प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय, कारण भारतीय सुरक्षा यंत्रणा अर्थातच सतर्क होती, सज्ज होती, त्याच्यामुळे सगळ्या प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले। तर ठिकठिकाणी पुन्हा एकदा पाकिस्तानने हल्ल्याचे प्रयत्न केलेले आहेत, मग गोळीबार असेल किंवा अन्य माध्यमातून हल्ले असतील। आणि आता इकडे श्रीनगरच्या विमानतळाजवळ देखील स्फोटांचे आवाज आल्यामुळे खबरदारी पाळण्यात येते। सर्व प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले। कालही 8:30 पावणे 9च्या सुमारास हे सगळे हल्ले सुरू झालेले होते आणि आजही तसंच झालेलं आहे। साधारण 8:30 पावणे 9 पासून पुन्हा एकदा पाकिस्तानने सगळे हल्ले जे आहेत ते सुरू केलेले आहेत, पण भारताने सडेतोड असं चोख असं प्रत्युत्तर पुन्हा एकदा प्रत्येक ठिकाणीच दिलेलं आहे। आणि आता श्रीनगरच्या विमानतळाजवळून ही अपडेट, तिकडे स्फोटांचे आवाज येत आहेत। तर तिकडे बारामुल्लामधनं अपडेट येते, गोळीबार आणि सायरनचे आवाज पाहायला मिळत आहेत। त्यामुळे बारामुल्लामधनं आणखी एक मोठी अपडेट, गोळीबार आणि सायरनचे आवाज या ठिकाणून देखील बघायला मिळत आहेत।
पंजाबमधली मोठी अपडेट येते. तरण तारण परिसरात स्फोटांचे मोठे आवाज पाहायला मिळत आहेत. तर तरण तारण परिसरातही तोफगोळे डागल्याची शक्यता व्यक्त होतीये. या घडीची आणखी एक मोठी अपडेट येते. पंजाबमधून तरण तारणमध्ये स्फोटांचे आवाज येत आहेत. मोठमोठे स्फोट झाल्याचे आवाज ऐकायला मिळत आहेत आणि परिसरात तोफगोळे डागल्याची ही शक्यता व्यक्त होती. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी पाकिस्तानकडून ठिकठिकाणी आता हल्ल्याचे हे प्रयत्न. पंजाबमधल्या तरण तारण परिसरात स्फोटांचे मोठे आवाज आणि तोफगोळे डागल्याची ही शक्यता व्यक्त होती. तर पंजाबमधल्या तरण तारण परिसरामध्ये आता ही मोठी अपडेट. स्फोटांचे मोठे आवाज तिकडे ऐकायला मिळतात. तोफगोळेही डागल्याची शक्यता व्यक्त होते. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी आणि त्याच वेळेपासून पाकिस्तानने पुन्हा एकदा चौफेर हल्ले करण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत. मात्र प्रत्येक ठिकाणी भारतीय सुरक्षा यंत्रणा सतर्क आहे, सज्ज आहे आणि दोन हात करण्यासाठी सक्षम आहे. हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर पुन्हा एकदा बघायला मिळते. पंजाबच्या तरण तारण परिसरामध्ये हे हल्ले झाल्याचं समोर येत आहे. आणि गुजरातच्या कच्छमधून एक मोठी अपडेट. तिकडेही संपूर्ण ब्लॅकआउट करण्यात आलाय. कारण ज्या पद्धतीने पाकिस्तानने आता ठिकठिकाणी भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये हल्ल्याचे प्रयत्न सुरू केलेले ते बघता खबरदारीचा उपाय म्हणून कच्छमध्ये संपूर्ण ब्लॅकआउट हा करण्यात आलाय. या घडीची सगळ्यात मोठी अपडेट. गुजरातमध्ये कच्छमध्ये आता संपूर्ण ब्लॅकआउट करण्यात आलाय. खबरदारीचा उपाय पाळण्यात येतोय कारण पाकिस्तानचे नापाक इरादे सरक दुसऱ्या दिवशी बघायला मिळतात आणि त्यालाच कुठेतरी काउंटर करण्यासाठी, प्रतिकार करण्यासाठी आता सर्व आघाड्यांवर खबरदारी घेण्यात येते. एकीकडे सुरक्षा यंत्रणा तर सज्ज आहेतच, मात्र ब्लॅकआउट देखील करण्यात आलेला आहे खबरदारीचा उपाय म्हणून. गुजरातच्या कच्छमधून ही मोठी अपडेट. कच्छमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलाय. तिकडे आपण बघितलेलं होतं श्रीनगर विमानतळाजवळून मगाशी बातमी आलेली होती. पंजाबच्या तरण तारणमधून बातमी आलेली आणि आता गुजरातच्या कच्छमधून पुन्हा एकदा एक अपडेट. पूर्णपणे ब्लॅकआउट कच्छमध्ये करण्यात आलं. श्रीनगर विमानतळाजवळ देखील स्फोटांचे मोठे आवाज बघायला मिळालेले होते आणि त्याच पार्श्वभूमीवर आता सर्वच प्रवाशांना साहजिकच सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे. सुरक्षा यंत्रणा या सतर्क होत्या. स्फोटांचे आवाज बघायला मिळाल्यानंतरच लगेचच ही बातमी आली होती की त्यांना प्रवाशांना जे आहे ते सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहेत, सतर्क आहेत आणि प्रत्येक पाकिस्तानच्या नापाक पावलावर भारताकडे उत्तर आहे. सक्षमपणे भारत प्रतिकार करतोय. सर्व प्रवाशांना सुरक्षित स्थळी हे हलवण्यात आले. कालपासूनच आपण बघितलेलं होतं नागरी वस्त्या असतील किंवा ठिकाणं असतील ज्याच्यावर पाकिस्तानने हल्ल्याचे प्रयत्न सुरू केलेले होते. मग रेल्वे स्टेशन लक्ष्य करण्याचा प्रयत्न असेल किंवा अन्य ठिकाणी पाकिस्तानने ज्या पद्धतीने नागरी वस्त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि आज पुन्हा एकदा तसंच बघायला मिळते. फिरोजपूरमध्ये एक कुटुंब जखमी झाल्याची मगाशी बातमी आलेली होती आणि आता पुन्हा एकदा विमानतळाजवळ हे आवाज ऐकू येत आहेत. राजू सोनावणे आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी. राजू, काल आपण बघितलेलं होतं 8:30 पावणे 9 पासूनच हे सगळे प्रकार सुरू झालेले होते. पाकिस्तानच्या कुरापती सुरू झालेल्या होत्या. आजही 8:30 पावणे 9 पासून आता साधारण 1.5 तास होऊन गेलेला आहे. पुन्हा एकदा तसंच, पण ठिकाणं वेगवेगळी दिसत आहेत आज राजू.